सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तोट्यामध्ये असलेल्या सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करून त्यांचं खासगीकरण करण्यात येईल असं जाहीर केलं होतं आणि या कंपन्यांमध्ये भारत पेट्रोलियमचा सुद्धा समावेश आहे। मात्र भारत पेट्रोलियम ही सरकारी कंपनी पूर्णपणे फायद्यात असल्याचा पेट्रोल डीलर असोसिएशनचा दावा आहे। त्यामुळे भारत पेट्रोलियमचं खासगीकरण होऊ नये यासाठी पेट्रोल डीलर असोसिएशनकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आली आहे। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। गेल्या वर्षभरापासून ज्याची चर्चा होती त्याची घोषणा परवाच्या अर्थसंकल्पात झाली आहे। Disinvestment and strategic sale. In spite of COVID-19, we have kept working towards strategic disinvestment. A number of transactions, namely BPCL, Air India, Shipping Corporation of India, Container Corporation of India, IDBI Bank, Bharat Earth Movers Limited, Pawan Hans, Neelachal Ispat Nigam Limited, among others, would be completed in 21-22. सध्या भारतात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या विक्रीमध्ये 97% वाटा हा भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या 3 सरकारी कंपन्यांचा आहे। 2002 साली 3 खासगी कंपन्यांना पेट्रोलची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली। आज 18 वर्षांनंतरही या 3 सरकारी कंपन्यांनी खासगी कंपन्यांची यशस्वीरित्या स्पर्धा केली आहे। मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तोट्यात चाललेल्या या कंपन्यांचं खासगीकरण करण्यात येईल असं जाहीर केलंय। आपली इन्व्हेस्टमेंट असताना आपली राष्ट्रीय संपत्ती त्यांना विकायची, हा जो प्रकार आहे हा थोडासा दुर्दैवी आहे। आणि जी राष्ट्रीय संपत्ती बहुमूल्य आहे ती का विकतोय आणि ती काय दारात विकतोय? हा जर ॲसेट व्हॅल्यूमध्ये द्यायची असेल ना सर, आमचं त्याला स्वागत आहे, त्याला देशाच्या मध्ये महसूल चाललाय, पण तसं होतंय का हा बघण्याचा विषय राहील। त्याबाबत कुठलं सरकारचं स्पष्टीकरण नाही आहे आणि आज ती कंपनी कोण घेणार आहे याचा फार मोठा संभ्रम आहे। 2002 साली भारत पेट्रोलियमचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न वाजपेयी सरकारकडून करण्यात आला। विरोधकांनी न्यायालयात त्याविरोधात धाव घेतली आणि त्यानंतर न्यायालयानं भारत पेट्रोलियमचं खासगीकरण रद्द ठरवलं। मात्र आता पुन्हा एकदा भारत पेट्रोलियमचं खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आपल्याकडे ही जी राष्ट्रीय संपत्ती आहे, म्हणजे मुंबईमध्ये आपल्या 2 रिफायनरी आहेत, माहुळमध्ये आज आपल्या HPC आणि BPC म्हणून 1200 एकरमध्ये रिफायनरी आहे। त्यानंतर अनेक डेपो आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक डेपो असतील, अनेक सिटीमध्ये पंप आहेत, या भारत सरकारच्या मालकीच्या जमिनी आहेत आणि या सर्व जमिनी यांची आजची बाजारभाव किंमत ही करोडो रुपये आहे। जो कोणी खाजगी तेल कंपनी आहे त्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं जमलंच नाही, म्हणून आज ते इन्फ्रास्ट्रक्चरच विकण्याचा विषय जो चाललेला आहे तो चमत्कारिक आहे आणि त्याची किंमत आणि त्याची व्हॅल्यू ही एवढी मोठी आहे की आज मी तुम्हाला म्हणलं की 7.5 लाख कोटी BPCLची व्हॅल्युएशन आहे आणि BPCLचं प्रॉफिट शेअरिंग किती आहे, तर मागच्या वर्षी BPCLचा प्रॉफिट जो आहे तो साधारणतः 14,000 कोटी आहे। 2017 पूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर केंद्र सरकारकडून ठरवले जायचे, मात्र आता हे दर बाजारपेठेनुसार रोजच्या रोज बदलत आहेत। शिवाय आता या कंपन्यांचं खासगीकरण झाल्यानं मालकांना होणारा नफा मालकांनाच होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय। खासगीकरणाविरोधात पेट्रोल डिझेल असोसिएशननं उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तिथं त्यांची याचिका फेटाळण्यात आली। आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे आता साऱ्यांचंच लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलंय। पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी नियंत्रणातून मुक्त केले जातात, त्यानंतर तेल उत्पादन करणारी जगातील सर्वात बलाढ्य कंपनी भारतातील एका खाजगी कंपनी सोबत करार करते आणि त्यानंतर भारत पेट्रोलियम या नफ्यात असलेल्या सरकारी कंपनीचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातो। या सर्वांचा परस्परांशी आणि पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या दरांशी काही संबंध आहे का? सगळ्यांनी याचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे। कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.